Hello everyone. Right from today we are going to discuss our paper number 7th, that is this reproductive biology. First of all, we will see what is the syllabus. In short, we will discuss this syllabus one, and then later on we will discuss each and every component of the each chapter one. Okay, here is the syllabus. This paper reproductive biology consists of 3 units. Only 3 units are there, and due to this pandemic situation last unit is deleted one, म्हणजे कट केलेलं आहे ते शेवटचं युनिट. त्यामुळं 2च युनिट्स आहेत. 2 युनिटमध्ये 2च चॅप्टर्स आहेत. कुठले कुठले 2 चॅप्टर्स आहेत तर युनिट फर्स्टमध्ये पहिला चॅप्टर आहे फंक्शनल ॲनाटॉमी ऑफ फिमेल रिप्रोडक्शन. थोडासा मोठा आहे चॅप्टर आणि त्याच्यामध्ये टॉपिक्स काय काय आहेत बघूयात. फर्स्ट आहे आउटलाईन अँड हिस्टॉलॉजिकल स्ट्रक्चर ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम इन ह्युमन बिंगमध्ये फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम कशी आहे त्याचा आउटलाईन, ऑर्गन्स कुठले कुठले इन्व्हॉल्व झालेले आहेत आणि मेजर ऑर्गनची त्याची हिस्टॉलॉजिकल डिटेल्स. आपल्याला माहिती आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये पेअर ऑफ ओव्हरीज, फॅलोपियन ट्यूब्स, युटेरस, सर्विक्स, वजायना एक्सेट्रा आहेत त्याच्यामुळे आपण हिस्टॉलॉजी डिटेल्समध्ये हिस्टॉलॉजी ऑफ ओव्हरी बघू, हिस्टॉलॉजी ऑफ युटेरस, हे 2 मेजर ऑर्गन्स आहेत त्याच्यामधले रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये. त्यामुळे आपण पहिल्या टॉपिकमध्ये आउटलाईन आपण बघू जनरल त्याचे ऑर्गन्स कुठं कुठं लोकेट झालेले आहेत वगैरे, आणि त्याच्या हिस्टॉलॉजिकल डिटेल्समध्ये ओव्हरी आणि युटेरस अलॉंग विथ द मेमरी ग्लँड्स टू. ओके, देन हार्मोन्स ऑफ दिस पिट्युटरी ग्लँड. हार्मोन्स ऑफ दिस पिट्युटरी ग्लँड आपण 12वीपासून बघत आले, म्हणजे अँटेरियर पिट्युटरीचे हार्मोन्स कुठले, पोस्टेरियर पिट्युटरीचे हार्मोन्स कुठले, त्यांची नावं आणि त्याचा मेजर रोल, हार्मोन सिक्रेट कुठं होते आणि त्याचं रोल ऑफ ॲक्शन काय आहे ते आपण हार्मोन्स ऑफ पिट्युटरी ग्लँडमध्ये बघू. दिस टॉपिक इन्क्लुडेड इन टू दिस फंक्शनल ॲनाटॉमी फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम बिकॉज दिस हार्मोन्स प्ले सिग्निफिकंट रोल इन मेंटेनिंग दी रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ऑफ दी बोथ मेल अँड फिमेल ह्युमन बिंग्स. नंतर आपण बघणार आहे ओव्हरी. ओव्हरीचं फॉलिक्युलोजेनेसिस. फॉलिक्युलोजेनेसिस नथिंग बट दी प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ दी मॅच्युअर ओवम. ग्रॅफिन फॉलिकल कसं फॉर्मेशन होते, म्हणजे प्रिमॉर्डियल फॉलिकल, प्रायमरी फॉलिकल, सेकंडरी फॉलिकल असं. नंतर आहे ओव्हुलेशन. ओव्हुलेशन कसं होते आफ्टर ग्रॅफिन फॉलिकल, ॲज वी नो दॅट ॲट द मिड ऑफ द मेन्सेस देर इज द रप्चरिंग ऑफ दिस ओव्हॅरिन मेम्ब्रेन आणि एग विल बी रिलीज इन टू दी बॉडी ऑफ दी फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. फॅलोपियन ट्यूबमधून ती युटेरसकडे ट्रॅव्हल होत जाते. दॅट इज वी विल सी. ओव्हुलेशन एक बघणार आहोत. नंतर कार्पस ल्युटियम फॉर्मेशन पण आहे. कार्पस ल्युटियम इज नथिंग बट दी each and every time egg is not get fertilized one. If the egg is not get fertilized, the remnants of the mature graphene follicle turns into this carpus luteum formation into this ovary one. त्याचं रिग्रेशन आहे. प्रत्येक वेळेला कार्पस ल्युटियम विल डू नॉट रिमेन ॲज इट इज, हे आपल्याला माहिती आहे. नंतर आपण स्टिरॉइडोजेनेसिस आहे, सिक्रेशन ऑफ ओव्हॅरिन हार्मोन्स. स्टिरॉइडोजेनेसिस म्हणजे स्टिरॉइड हार्मोन्स, रिप्रोडक्टिव्ह हार्मोन्स जे आहे फिमेलमधले त्यांचं सिक्रेशन कसं आहे, ओव्हॅरिन हार्मोन्स कोणकोणते आहेत, त्यांचा रोल काय आहे ते आपण बघू. नंतर रिप्रोडक्टिव्ह सायकल इन ह्युमन्स अँड देअर रेग्युलेशन चेंजेस इन दिस फिमेल ट्रॅक्ट. मेन्स्ट्रुअल सायकल बघणार आहोत आणि त्याचं फिमेल ट्रॅक्टमध्ये काय काय चेंजेस होतात ड्युरिंग दिस मेन्स्ट्रुअल पिरियड ऑफ दिस 28 डेज वन, ते आपण रिप्रोडक्टिव्ह सायकलमध्ये बघू. नंतर आहे ओव्हम ट्रान्सपोर्ट इन टू दिस फॅलोपियन ट्यूब. आफ्टर दिस ओव्हुलेशन, how the egg is get transported from fimbrial end of this fallopian tube towards this what it is called as, that is called as uterus one. That means from ovary, from fimbrial end to this fallopian tube and fallopian tube पासून uterus मध्ये if it is get fertilized, zygote is get implanted into this uterus one. If it is not get fertilized, how it is get transported into this युटेराइन एन्व्हायरमेंट आपण ते त्याच्यामध्ये ओव्हम ट्रान्सपोर्ट इंटू दिस फॅलोपियन ट्यूबमध्ये बघू. नंतर स्पर्म ट्रान्सपोर्ट इन दिस फिमेल ट्रॅक आफ्टर पॉप्युलेशन, हाऊ दिस स्पर्म्स आर ट्रान्सपोर्टेड टुवर्ड दिस एग फॉर द फर्टिलायझेशन. तो पण छोटासा इंटरेस्टिंग टॉपिक आहे. नंतर फर्टिलायझेशन आहे. फर्टिलायझेशन इफ द कन्सेप्शन इज देअर, फर्टिलायझेशन कसं होतं आहे आणि हाऊ इट इज गेट फर्टिलाइज्ड, फ्युजन ऑफ दिस मेल अँड फिमेल प्रोन्युक्लिया. नंतर हार्मोनल कंट्रोल दिस इनप्लांटेशन आहे. नंतर प्रेग्नन्सी डायग्नॉसिस आहे.
हे आपण त्याच्यामध्ये बघू. नंतर हार्मोनल रेग्युलेशन ऑफ गस्टेशन. गस्टेशन इज नथिंग बट दी एंटायर पिरियड ऑफ दी एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट. 9 मंथचा जो पिरियड आहे यंग वन डेव्हलपमेंटचा, त्याचं हार्मोनल रेग्युलेशन कसं होतं, विच आर दिस मेजर हार्मोन्स विच रेग्युलेट्स दिस process of this gestation. Nantar mechanism of parturition and its hormonal regulation. Parturition is nothing but the how the birth of the child is bit takes place, how it is get controlled by means of these various hormones. ते आपण बघू त्याच्यामध्ये. लॅक्टेशन अँड इट्स रेग्युलेशन म्हणजे आफ्टर दी बर्थ देर इज इमिडिएट लॅक्टेशन इज देअर. लॅक्टेशन म्हणजे इज नथिंग बट दी इजेक्शन ऑफ दी मिल्क फ्रॉम दिस मॅमरी ग्लँड when it is under the influence of this which hormones one and how it is necessary for the फीडिंग ऑफ दिस यंग वन्स वन. हा एवढा सिलेबस आहे फंक्शनल अनाटॉमी ऑफ फिमेल रिप्रोडक्शनमध्ये. थोडासा वास्ट आहे पण आपल्याला बऱ्यापैकी ह्यातला सिलेबस आपण बायोलॉजी घेतल्यामुळं कवर करत आलं आहे. ओके, त्याच्यामुळं आपल्याला डोंट वरी, वी विल कवर इट विदिन टाईम. आणि जसं मी हे एक टॉपिक शिकवत जाईन त्याचं प्रेझेंटेशनचं PDF नोट पण तुम्हाला आपल्या ग्रुपवरती टाकत जाईन. ते तुम्ही घ्यायचं आहे. एक सेपरेट नोटबुक घालायची आणि त्याचे डिटेल्स नोट डाऊन करून ठेवायचे, नोट्स त्याच्या तयार करून ठेवायचे. ओके, देन सेकंड युनिट आहे फंक्शनल अनाटॉमी ऑफ मेल रिप्रोडक्शन. जसं आपण पहिल्या युनिटमध्ये फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मेल ह्युमन बिईंग्समध्ये बघितले, तसेच फंक्शनल अनाटॉमी ऑफ मेल रिप्रोडक्शन आहे. त्याच्यामध्ये काय काय टॉपिक्स आहेत. आउटलाईन अँड हिस्टॉलॉजी ऑफ मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम इन ह्युमन बिईंग्समधली मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम कशी आहे, ऑर्गन्स इन्वॉल्ड जे आउटलाईनमध्ये त्याचे ऑर्गन्स आहेत आणि सम सॉर्ट ऑफ दिस हिस्टॉलॉजिकल स्ट्रक्चर पण आपण त्याच्यामध्ये बघणार आहे. टेस्टिस बघणार आहे, सेल्युलर फंक्शन्स आहेत, जर्म सेल्स आहेत म्हणजे टेस्टिसमध्ये कुठल्या सेल्स प्रेझेंट आहेत. आपल्याला माहीत आहे टेस्टिसमधलं फंक्शनल युनिट काय होतं. जसं किडनीमध्ये युरिनिफेरस ट्युब्युल्स किंवा नेफ्रॉन होतं, तसं टेस्टिसमध्ये कुठल्या सेमिनिफेरस ट्युब्युल्स आहेत आणि सेमिनिफेरस ट्युब्युलच्या आतल्या बाजूला जर्मिनल सेल्सचं लाइनिंग असते आणि अंडरगोज दिस प्रोसेस ऑफ स्पर्मॅटोजेनेसिस. प्रायमरी स्पर्मॅटोसाइट, सेकंडरी स्पर्मॅटोसाइट, स्पर्मॅटिड्स, आतल्या बाजूला सर्टुली सेल्स. आपण डायग्राम काढले बऱ्याचदा 11वीपासून 1-2 वेळा तरी ही डायग्राम आपल्याकडून गेलेली असते. ओके, नंतर स्पर्मॅटोजेनेसिस कसं होते बघू, त्याचं हार्मोन रेग्युलेशन काय आहे. नंतर इपिडिडिमल फंक्शन्स, इपिडिडिमिस आहे त्याचं काय फंक्शन्स आहे आणि स्पर्म मॅच्युरेशन कसं होते या प्रोसेसमध्ये आपण सगळं बघू. नंतर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये ॲसेसरी ग्लँड्स आहेत, त्यांचे फंक्शन्स आहेत. नंतर ॲसेसरी ग्लँड्समध्ये नॉट ओनली दी स्पर्मॅटोज हू आर फॉर्मिंग दी सीमेन, दॅट मीन्स सीमेन कॉन्ट्रीब्यूट करण्यासाठी ॲसेसरी ग्लँड्स असतात आणि दोज आर सिक्रेटिंग देअर सिक्रेशन्स अलॉंग विथ दी स्पर्म्स अँड दे आर फॉर्मिंग दी सीमेन. ॲसेसरी ग्लँड्स कोणत्या आहेत, त्याचे फंक्शन्स काय ते आपण बघू. नंतर स्पर्म ट्रान्सपोर्टेशन इन टू दिस मेल ट्रॅक्ट म्हणजे राईट फ्रॉम दिस टेस्टिस अप टू दिस इजॅक्युलेशन युरेथ्रा म्हणजे टेस्टिसमध्ये त्याचं फॉर प्रोडक्शन कसं होतं आपण स्पर्मॅटोजेनेसिस बघणार आहोत. नंतर मग सिमेन फॉर्मेशन कसं होतं आहे, त्याचं ट्रान्सपोर्ट कसं होतं आहे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये ते आपण त्याच्यामध्ये बघणार आहोत. हे 2च टॉपिक्स आहेत. आणि तिसरा जो टॉपिक होता तो रिप्रोडक्टिव्ह हेल्थमधला. हे सगळं रिप्रोडक्टिव्ह हेल्थमधलं टॉपिक जो आहे ते इनफर्टिलिटी, मेल कॉजेस वगैरे, ॲसिटिड, रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजीज, मॉडर्न कन्सल्टेटिव्ह टेक्नॉलॉजीज, हे सगळं ड्युटीज पॅन्डेमिक सिच्युएशनमुळं कमी केलेलं आहे. त्याच्यामुळं आपल्याला फक्त 2च टॉपिक्स आहेत. कुठले विल टेक अ शॉर्ट रिव्हिजन. फंक्शनल अनाटॉमी ऑफ फिमेल रिप्रोडक्शन पहिला युनिट आहे आणि दुसरा आहे फंक्शनल अनाटॉमी ऑफ मेल रिप्रोडक्शन. तिसरं युनिट होतं ते डिलीट केलेलं आहे, त्याच्यामुळं तेवढं आपल्याला थोडंसं सिलेबस कमी झाला. ओके, थँक्यू व्हेरी मच. यू गो थ्रू दिस details. I will upload this video on the YouTube and the link will be shared on our respective WhatsApp group. प्रत्येक वेळेला तो व्हिडिओ वॉच करा, त्याच्याबद्दलचे कॉमेंट्स विल कन्सिडर ॲज युअर अटेंडन्स वन. आणि तुम्हाला जर काय कॉम्प्लेन तक्रार असेल किंवा काय समजलं नसेल तर माझ्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्ही शेअर करू शकता. ओके, थँक्यू व्हेरी मच. टेक केअर.